नमस्कार. इन्फोमोटिव्ह चॅनलच्या या मोटिवेशनल सिरीजमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे खरा पैसा खोटा पैसा. सकाळी नेहमीप्रमाणे मी ऑफिसमध्ये माझं काम करत होतो आणि 11 साडे 11 वाजले असतील. एक छान महिला आमच्या ऑफिसच्या कॅश काउंटरवरती आली आणि तिने आमच्या कॅशियरला विचारलं की महाडिक तुमच्याकडे कोऱ्या नोटा आहेत का. चेहऱ्यावरती कोणतंही हास्य न ठेवता अतिशय निर्विकार पद्धतीने आमच्या त्या महाडिकने तिला सांगितलं की मॅडम माझ्याकडे सगळ्या छापलेल्या नोटा आहेत. मला हसायला आलं होतं, पण मी जर हसलो असतो तर त्या महिलेला आम्ही तिची मस्करी करतोय असं वाटलं असतं. ती गेल्यानंतर सहजच माझ्या मनामध्ये विचार आला की समजा जर खरोखरीच त्या बंडलमध्ये सगळ्या कोऱ्या नोटा असत्या तर त्या बंडलची काय किंमत राहिली असती. खऱ्या अर्थाने ते बंडलच झालं असतं. पैसा हे एक अजब रसायन आहे. पीके या चित्रपटामध्ये आमिर खान हा परग्रहावरून आलेला दाखवलाय. समजा तशा प्रकारचा जर एलियन खरोखरीच आपल्या देशामध्ये आला तर पैसा ही गोष्ट त्याला अक्षरशः वेडा करून टाकेल. त्या एलियनला वाटेल की पैसा ही एक सजीव गोष्ट आहे, कारण पैसा बोलत आहे, पैसा बोलतो. माल है तो ताल है. ज्यावेळेला पैसा असतो त्यावेळेला तुमच्याकडे सगळी सुबत्ता आलेली असते. पैसा अन्न असावं कारण बरेच लोक पैसा खातात. पैसा चालत असावा कारण पैसा माणसाकडे येतो आणि जातो सुद्धा. प्राणी आणि पक्षी यांना काहीतरी किंमत आहे, मात्र त्या तुलनेमध्ये माणसाला अतिशय कमी किंमत आहे. मात्र पैशाला सगळ्यात जास्त किंमत आहे. भल्यानं झुकवण्याचं प्रचंड सामर्थ्य हे पैशांमध्ये आहे. शरीर जसं कमवावं लागतं ना तसा पैसा सुद्धा कमवता येतो. मात्र एकदा गडगंज पैसा आला की मग नाव कमवणं अतिशय सोपं काम होऊन जातं. एखाद्या संस्थेला जर तुम्ही देणगी दिली तर ती संस्था कायमस्वरूपी तुमचं नाव त्यांच्या फलकावरती लावतात. काळा आणि पांढरा रंग सोडला तर बाकी बऱ्याचशा रंगांमध्ये पैसा उपलब्ध आहे. मात्र काळा पैसा कमवणाऱ्यालाच समाजामध्ये खूप जास्त प्रतिष्ठा असते आणि एकदा का भरपूर काळा पैसा कमवून झाला की तो पैसा पांढरा करण्यासाठी सुद्धा डोकेदुखी असते. पैशांचा आवाज असतो आणि भल्यांना शांत करण्याची किमया पैसा बरोबर करतो. कोणताही पदार्थ 3 पैकी एका स्वरूपामध्ये आढळतो. एक असतो घनरूप म्हणजे सॉलिड फॉर्म, दुसरा असतो द्रवरूप म्हणजे लिक्विड फॉर्म आणि तिसरा असतो तो वायुरूप म्हणजे गॅस फॉर्म. पैसा हा घनरूपामध्ये असतो, मात्र पाण्यासारखा तो खर्चही केला जातो आणि उडवला सुद्धा जातो. आणि बरं का, माणसांप्रमाणे पैशालाही परदेशवारी करायला खूप आवडतं. परदेशामध्ये मुलं ज्या वेळेला शिकायला जातात ती परत येत नाहीत. त्याच पद्धतीने स्विस बँकेमध्ये गेलेला पैसा सुद्धा काही केल्या परत येत नाही. तुमची वेळ जर चांगली असेल ना तर तुमचा खोटा पैसा सुद्धा चालतो. मात्र वेळ खराब असली की तुमचे खरे पैसे सुद्धा चालत नाहीत. एखादी नोट जर फाटलेली असेल किंवा त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असेल तर दुकानदार ती नोट घेत नाही. पैशाचं हे अजब स्वरूप बघून तो एलियन पार चक्रावून जाईल आणि कधी एकदा परत आपल्या ग्रहावरती जातोय असं त्याला नक्की वाटेल. आमच्या ऑफिसची पिकनिक होती आणि संध्याकाळी साधारणपणे 7च्या सुमारास DJ नाईट सुरू झाली आणि आम्ही सगळेजण डान्स फ्लोअरवरती मस्तपैकी नाचत होतो. आमच्याबरोबर साधारणपणे 25-30 जणांचा अजून एक ग्रुपसुद्धा आलेला होता आणि त्या ग्रुपमध्ये 20-22 वर्षाचा एक देखणा तरुण अतिशय मनमोहक पद्धतीने नाचत होता. ज्या पद्धतीने गाण्याचे बोल आहेत त्या पद्धतीने अतिशय छान स्टेप्स तो करत होता आणि त्याचा ग्रुप त्याला फॉलो करत होता. हळूहळू आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर गेलो आणि साधारणपणे 70 ते 80 लोकांचा जमाव तो एकटा मुलगा हँडल करत होता. अतिशय नजाकतीने तो नाचत होता आणि त्याच्याबरोबर नाचायला आम्हाला सुद्धा खूप मजा येत होती. साधारणपणे 3-3.5 तास आम्ही लोक त्या डान्स फ्लोअरवरती खूप धमाल केली आणि त्यानंतर रात्री दमलो आणि झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी मुलींचा एक खूप मोठा ग्रुप रिसॉर्टवरती आला. आम्ही सगळेजण वॉटर पार्कमध्ये जाऊन मजा करत होतो. तिथेही मोठ्या आवाजात DJ लागलेला होता आणि हा जो कालचा मुलगा जो होता तो तिकडे आला. त्यांनी बघितलं की खूप छान छान मुली इथे आलेल्या आहेत आणि त्याला माहिती होतं की आपली जी स्ट्रेंथ आहे तो म्हणजे आपला नाच.
आणि आज आपण आपल्या डान्सवरती ह्यापैकी 2 ते 3 मुलींना गटवायचं आणि एकीबरोबर तर खूप छान धमाल करायची या उद्देशाने त्यांनी DJ वरती नाचायला सुरुवात केली. मात्र त्याचं डान्सकडे लक्ष नव्हतं. त्याचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या मुलींचं लक्ष स्वतःकडे वेधण्याकडे होतं आणि म्हणूनच त्याच्या स्टेप्स चुकत होत्या. आदल्या दिवशीची सहजता आणि सुंदरता त्याच्या नाचामध्ये कुठेच दिसत नव्हती. त्याच्या सगळ्या स्टेप्स चुकत होत्या. एकही मुलगी त्याच्याकडे बघायला तयार नव्हती आणि मग त्याने बिभत्स आणि अश्लील नाचायला सुरुवात केली आणि मग ज्या काही मुली तिकडे नाचत होत्या त्या सुद्धा तिथून निघून गेल्या. तास दीड तास त्या मुलाने खूप प्रयत्न केला, मात्र त्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती त्या बिचाऱ्याची. काही महिन्यांपूर्वी भारताच्या क्रिकेट संघाने T20चा वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यातील शेवटच्या षटकामध्ये सूर्यकुमार यादवने एक अफलातून झेल घेतला होता. त्या झेलच्यामुळे भारताच्या यशावरती शिक्कामोर्तब झालं होतं. अशाच प्रकारची एक घटना 2007 साली झालेल्या T20च्या पहिल्या वर्ल्ड कपच्या शेवटच्या षटकामध्ये घडली होती. पाकिस्तान संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता होती. त्यांचा सेट बॅट्समन मिसबा तिथे फलंदाजीसाठी होता आणि कारण नसताना त्यांनी एक चुकीचा शॉट मारला आणि त्याचा उंच उडालेला झेल तिथे श्रीशांतने अलगदपणे झेलला आणि भारतीय संघाने T20चा पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. खूप मोठा जल्लोष झाला होता. श्रीशांत त्यावेळचा भारताचा मेन स्ट्राईक बॉलर होता. अतिशय उभरता खेळाडू होता तो. आमच्या भारत पेट्रोलियमने त्याला खेळाडू म्हणून कामावरती घेतलं होतं. मात्र या श्रीशांतच्या डोक्यामध्ये बहुधा हवा गेली असावी, कारण त्यांनी एका IPLच्या सामन्यामध्ये स्पॉट फिक्सिंग केलं. म्हणजे आपल्याला जे पैसे मिळतात ना त्याच्या व्यतिरिक्त बुकी लोकांकडनं त्यांनी जास्तचे पैसे घेतले होते. सगळे आरोप सिद्ध झाले आणि त्याच्यावरती आजीवन बंदी लागली. भारत पेट्रोलियमने सुद्धा त्याला कामावरून टर्मिनेट केलं. एकेकाळी भारतीय संघाचा मेन फास्ट बॉलर असणारा श्रीशांत त्यानंतर अक्षरशः काळोखामध्ये गेला. आदल्या दिवशी मार रुबाबात आणि आपल्या मस्तीत वावरणारी 500 रुपयाची नोटाबंदीच्या एका निर्णयाने रद्दीचा तुकडा बनली होती. खूप जणांच्या बाबतीमध्ये असं होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी कला किंवा जो अभ्यास किंवा जो व्यासंग त्यांनी आयुष्यभर केलेला असतो त्याच्याशी प्रतारणा. कोणतीही कला किंवा टॅलेंट ही दैवी देणगी असते. देवी सरस्वतीने तुमच्या पदरात टाकलेलं ते दान असतं. त्याचा सन्मान करायला हवा. कोणतेही टॅलेंट किंवा कलाकृतीसाठी तुम्ही जेवढं समर्पण करणार आहात ना, एका निर्णायक क्षणी ती शक्ती तुमच्याकडून अशी अद्भुत कामगिरी करून घेईल की तुम्हालाच कळणार नाही की हे नेमकं काय झालंय. वर्ल्ड कपच्या एका सामन्यामध्ये भारत अक्षरशः हरणारच होता, पण कपिल देवनं नाबाद 175 धावाची मॅरेथॉन खेळी केली. कपिल देवला त्याच्या आयुष्यात त्या अगोदर किंवा त्यानंतर कधीही अशा प्रकारची खेळी करता आली नाही. मात्र कपिल देवने क्रिकेटच्या बाबतीमध्ये किंवा खेळाच्या बाबतीमध्ये जे समर्पण दाखवलं त्याला तोड नाही. आणि म्हणूनच जे गुण तुमच्यामध्ये आहे, जी कला तुम्हाला लाभलेली आहे ना, त्यावरती मेहनत घ्या. त्याला समर्पित भावनेने सामोरे जा. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आयुष्याच्या यशोशिखरावरती तुम्ही कधी पोचाल ते. तुम्ही कधी विचारही केला नसेल असे सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये नक्की येतील. पैसा कितीही महत्त्वाचा असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की तो निर्जीव आहे. मीडियम ऑफ एक्सचेंज, ज्याला विनिमयाचं साधन म्हणतात, एवढंच त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच पैशांच्या मागे लागण्याच्या पेक्षा आपल्या टॅलेंटवरती, आपल्या कलागुणांवरती मेहनत करा. तुमच्याकडे असणारे गुण आणि तुमची कला हा खरा पैसा आहे आणि त्याचाच ध्यास घ्या. नोटा आपोआपपणे तुमच्या मागे येतील. खरा पैसा आणि खोट्या पैशाचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे शेअर करा. इन्फोमोटिव्हच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा भाग हा आपण इथेच संपवत आहे. आयुष्य घडवण्याच्या अशा छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी इन्फोमोटिव्हच्या कायम संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, हसत राहा. धन्यवाद.